आहो, आत्यांची तब्येत बरी नाहीये का? मी पण येते घरी. ठीक आहे. गाडी जरा हळू चालवा. त्यांची तब्येत ठीक नाही तर पळवाल. तू मागं असलीस की गाडी आपसुकच सावकाश चालते बघ. मला जरा कामं आहेत, ती पूर्ण करून येते मी. तुम्ही वा पुढे. अक्षरा, मला माहिती आहे तुला घरातल्या समजा लोकांची लय काळजी आहे. पण एक गोष्ट लक्षात घे, तुझी बदली झाल्यावर तुला असं घरातल्या लोकांसाठी लागलीच धावून येता येणार नाही. म्हणूनच आता तो विचार नको. आत्यांसाठी घरी जाणं जास्त गरजेचं आहे. जा तुम्ही. ठीक आहे. गव्हापासून गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते आहे, पर ताप काही उतरायचं नाव घेत नाही. खरं तर डॉक्टर म्हणले होते का लगेच उतरेल ताप. अहो ताई, इंजेक्शन दिलं आहे ना. हा, उतरल थोड्या वेळात. तुम्ही काळजी करू नका. हे डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधं समधी आणलेत. ते म्हणले की ह्या गोळ्या वेळच्या वेळी घ्या, बरं वाटेल. काळजी करायचं काही कारण नाही. बरं झालं तू पड्डीशी औषधं घेऊन आलास. ते एकदा औषधाचा डोस पोटात गेला ना म्हणजे लवकर बरं वाटेल बघ. वहिनी, तू कशा पायी एवढं करतीयस ग? मी बरी आहे आता. ताई, आता अजिबात काही बोलायचं नाही आणि कसला विचार बी करायचा नाही. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. आत्या, अगं काय झालं? आणि आई, डॉक्टर असते बोलला आहेस की नाही? वय वय, डॉक्टर येऊन गेलेत. त्यांनी इंजेक्शन पण दिलंय. म्हणत होते का वातावरण बदललं आहे ना, व्हायरल इन्फेक्शन झालं असावं. आताच बारक्यांना औषधं बी आणलीत. औषधं घेतली की वाटेल बरं. बरं ताई, मी काय म्हणते, निर्मला ताईनं व्हायरल इन्फेक्शन झालंय ना. तर अशात मेनकानं त्यांच्या रूम मध्ये राहणं बरोबर नाही, नाही का? म्हणजे निदान त्यांना बरं वाटेपर्यंत तरी. उगाच बाळाला त्रास नको व्हायला ना. वय वहिनी, उर्वशी बरोबर बोलते आहे. माझ्यामुळे उगा मेनकाला त्रास नका. ती सुंदर संग राहील, सुंदर तिची काळजी घेईल. हा बरोबर आहे. मी तेच म्हणत होते की आता मेनकाला काही गरज पडली ना तर सुंदर बघून घेईल. आता आपण समध्यांनी मेनकाची काळजी घ्यायला पाहिजे. तिच्या सोयीचं जे बी काय आहे ते बघायला पाहिजे. हा, उगा रात्री बेरात्री तिला कसला त्रास झाला तर सुंदर बघून घेईल की. काय रे सुंदर, हा, तू बी असा आणून देऊन झोपू नको. तिच्याकडे लक्ष दे. उर्वशी, पुरे बास झालं. अजून त्या दोघांचं लगीन नाही झालेलं. काय बोलताय तुम्ही?
सुंदरनी आपल्या समध्यांसमोर देवीला साक्ष मानून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय ना व हा, आणि तिची काळजी घ्यायचं वचन बी दिले. मग अजून काय पाहिजे? हे म्हणजे असं झालं, शेल्याला बांधली शालूची गाठ आणि गाढवाच्या मागणं घोडीचा थाट. अव ताई झालं की लगीन त्यांचं. हा, आता तोच तिचा नवरा आहे. त्याच्या खोलीत राहणार नाही, मग कुठं राहणार? उर्वशी, पुरे. अजून तुझ्या सल्ल्याची गरज नाही पडत आम्हासनी. या घरात मी जिवंत आहे. मेनका माझ्या खोलीत माझ्या बरोबर राहील, यावर आणखीन चर्चा होणार नाही. नाही अहो, मी आईन संग थांबन. त्यांची तब्येत बरी नाही ना, त्यांना गरज आहे अहो माझी. मी इथंच थांबते. नाही मेनका, उर्वशी मामी म्हणतात ते बरोबर आहे. आत्ता तू इथे थांबणं योग्य नाही. मी थांबते आत्यांजवळ, घेते त्यांची काळजी. तुझा आई, आई तुम्ही आराम करा, मी आहे ना आत्यांजवळ. नका काळजी करू. काकू, मी मनापासून तुमची माफी मागायला आली.